नमस्कार पालकांच्या प्रिय पुत्रांनो आणि आमच्या विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर.एस. एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती, जिथे की मी तुमच्यासाठी छान छान भन्नाट अशा ट्रिक घेऊन येत असतो. आपल्या प्रत्येक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला त्या पाहायला पण मिळतील आणि पुढेही पाहायला मिळतील. पाठीमागेही आपल्याकडे रेकॉर्डेड आहेत, ठीक आहे. इंस्टावरती आहेत, युट्यूबवरती आहेत. तर आजही छान अशी जबरदस्त भन्नाट ट्रिक घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. फक्त या ट्रिकला एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार नाही, कारण थोडं कन्फ्युजन व्हाल. त्यासाठी तुम्हाला 1, 2 ते 3 पार्टमध्ये ही ट्रिक मी तुम्हाला शिकवणार आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त वेळ न घेता आपली महाधुरंधरची सिरीजही चालू झालेली आहे 5000 प्रश्नांची. त्या सिरीजलाही तुम्ही छान असा प्रतिसाद देत आहात. असाच प्रतिसाद कंटिन्यू ठेवा, म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन मिळेल. चला तर मग आजच्या ट्रिकला सुरू करूयात. आता मग तुम्ही काय बघाल, सर काय सोपे गणित घेऊन आलात. पण काळजी करायची गरज नाही. मी पहिले प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला, सोपे जरी असले ना तर ट्रिक शिकलात की याच्यामध्ये किती अवघड येऊ द्या, तो तुम्हाला असा सोपाच वाटणार आहे. तर पाहूयात, पहा काय करायचंय. आता 65/5 याला काय करायचंय, एक ट्रिक आहे आपल्याकडे, ठीक आहे. आता डायरेक्टली उत्तर काढता येतं, पण ज्या वेळेस फक्त हा छेद 5 असेल त्याच वेळेस ही ट्रिक वापरायची. ज्या बी संख्येला समजा 70/5, 70/5, 70/5, 5 छेद पाहिजे, त्यावेळेसच ही ट्रिक वापरायची. पहा काय करायचं. आता 65/5 करण्यापेक्षा ह्या 65ला काय करायचं, 2 ने गुणायचं. बघा 5 दोन्ही 10 किंवा बे पंचे 10, 10 शेला शून्याचा हात चाला 1, 6 1 6, 6 दोन्ही 12, 12 आणि हा आलेला 1 13, ठीक आहे. आता हे झालं उत्तर. मग याच्यामध्ये काय करायचंय, खाली किती अंक आहेत, 1 अंक आहे, म्हणून 1 अंक सोडून डॉट द्यायचा, दशांश द्यायचा, ठीक आहे. म्हणजे 13.0 असं याचं उत्तर आहे. या झिरोला काही किंमत नसते, म्हणजे 13×5 65. जर तुम्हाला पाठ नसतील किंवा लक्षात येत नसतील किंवा कन्फर्म करून घ्यायचं असेल तर असंही करू शकता. चला ही ट्रिक आता पुढे आपण अशीच यूज करू. बघा 5 दोन्ही 10, 95 छेद है की नाही, 95/5 याचा बघू. 5 दोन्ही 10 च्याला शून्याचा हात चाला 1, 9 दोन्ही 18 आणि 1 19, खाली 1 अंक आहे म्हणून 1. समजलं का, करून पहा, ठीक आहे. जबरदस्त अशी भन्नाट ट्रिक आहे. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना पाढे येत नाहीत किंवा लक्षात येत नाहीत किंवा वाटतंय का उत्तर कसं कन्फर्म करावं किंवा काय बरोबर आहे की नाही, त्यांनी अशी ट्रिक हे करायची, यूज करायची, ठीक आहे. बघा आता 70/5 ला काय करू आपण, त्याच ट्रिकने जाऊ. कोणत्याही संख्येला शून्य, कोणत्याही शून्याला जर संख्येनं गुणलं तर उत्तर शून्यच येणार आहे. त्यामुळे 0 2 गुणिले 0 बरोबर 0, 7 दोन्ही 14 आणि 1 अंक असल्यामुळे इथे डॉट द्यायचा, दशांश द्यायचा, ठीक आहे. 14/0 आलं लक्षात, ठीक आहे. सर आता हे तर समजलं, पण पुढं तुम्ही सर इथं 25 लिहिलंय. मग आता इथं काय करायचं, इथं काहीच करायचं नाही, फक्त 2 आहे ना, 2 ची दुप्पट करून ह्या संख्येला गुणायचं. कसं बघा, 50 गुणिले 2 ची दुप्पट काय आहे, 4 करा बरं. बघा 4 0 0, आता सांगितल्याप्रमाणे 5 चोक 20. हा, पण आता इथं काय करायचंय, इथं एक घर सोडून द्यायचं का, एक अंक सोडून द्यायचं का, दशांश नाही. इथं काय करायचं, तर खाली 2 अंक आहेत. मी काय म्हणलो, इथे 1 अंक आहे, त्यामुळे 1 नंबर सोडून आपल्याला डॉट द्यायचा. पण इथं 2 आहेत, त्यामुळे 2 अंक सोडून दशांश द्यायचा, म्हणजे काय होईल, 2 असं आपलं उत्तर आलेलं आहे. करून पहा. आता इथं पण तसंच करू. 150/25 याला आपण गुणिले 4 करू. ह्या 150ला 4, थोडा इथं याचं उत्तर इथं लिहितो. हा बघा, 4 0 0, 5 चोक 20 तर 0 हाचे आले 2 आणि 4 1 4 आणि 2 6, परत आलं. पहा 2 अंक आहेत, त्यामुळे ह्या 2 अंकामुळे हे करतो. लक्ष ठेवा, इथं डॉट देतोय, दशांश देतोय, लक्षात आलं. 6 असं उत्तर आहे. करून पहा. याचं पण उत्तर मी खाली सोडवतो. आता इथं 225 आहे, ठीक नाही, 225, याला आपण 4 न गुणू, कारण खाली काय 25. छेद 25 असला तरच ही ट्रिक उपयोग करायची, छेद 5 असला तर ही ट्रिक वापरायची. ह्या ट्रिकचं फक्त लक्षात ठेवा. आता बघू, 5 चोक 20, ठीक आहे.
4 पंचे 20, कसंही करा. 0 हातचे आले 2, 4 दोन्ही 6 आणि 2 8, ठीक आहे. आणि 4 दोन्ही 8 आणि हे 2 10, 4 दोन्ही 8 किंवा बेचोक 8, 8 आणि हे 2 10, 10चा 0 हाताला 1, परत 4 दोन्ही 8, बेचोक 8 आणि हातचा आलेला 1 9. पहा 2 संख्या असल्यामुळे इथं डॉट देणार आहेत आपण, ठीक आहे. आलं लक्षात याचं 9. विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली ट्रिक मला कमेंट करून कळवा. आणि यामध्ये तुम्हाला हे गणित जर समजले असतील, आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद द्यायला विसरू नका. तुमच्यासाठी होमवर्क म्हणून याच्यामध्ये मी तुम्हाला काही गणित देतो, ठीक आहे. 80/5 याचं एक उत्तर कळवा. आणि इथं 335/25 या दोन गणित, 335/25 आणि 80/5 या दोन गणिताचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून कळवायचे आहेत. 100 कमेंट पाहिजेत मला, जवळजवळ 100. ज्यावेळेस 100 कमेंट येतील त्यानंतर याचा पुढचा व्हिडिओ घेणार आहे, ते म्हणजे 125 छेद असणारी संख्या कशी भागायची. आणि यामध्येच मग नंतर वरती 3 अंक असणारे, खाली 5, इथं वरती 3 अंक 4 अंक असणारे, खाली 25, असे पण मी तुम्हाला सोडून देणार आहे. याची पण भन्नाट अशी ट्रिक शिकवणार आहे. 125 छेदाची पण ट्रिक शिकवणार आहे. पण 100 कमेंट मला उत्तर आले पाहिजेत, तेव्हाच मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी पार्ट 2 घेऊन येईल आणि त्यामध्ये आणखी तुम्हाला ऑफर भन्नाट अशी देईल. चला, धन्यवाद.